नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10वीचा जो चॅप्टर नंबर 4 आहे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, भौमितिक रचना. या चॅप्टरमध्ये हा चॅप्टर आपल्याला परीक्षेसाठी 7 मार्काला येतो. एक्झामसाठी, बोर्डाच्या एक्झामसाठी 7 मार्काचा येतो. अतिशय सोपा आणि लहान चॅप्टर आहे. तर यामध्ये फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन्स करायचे आहेत, रचना करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 पाहूया. आता 4.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सिमिलर ट्रायंगल्सची जी कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे समरूप त्रिकोणांची रचना जी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कसं, आपला दोन दोन ट्रायंगल्स काढायचे आहेत प्रत्येक उदाहरणामध्ये. ते दोन्ही पण ट्रायंगल्स कसे दिले आहेत, आपल्याला सिमिलर दिलेत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की सिमिलरिटी हा चॅप्टर आपण पाहिलाय. त्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की जर दोन त्रिकोण कसे असतील, समरूप सिमिलर असतील, तर त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स असतात, म्हणजे संगत बाजू असतात, त्या प्रोपोर्शन मध्ये असतात, म्हणजे प्रमाणामध्ये असतात. म्हणजे तिन्ही पण बाजूंचा रेशो कसा असतो, समान असतो. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोण हे कसे असतात, एकरूप असतात. ह्या दोन गोष्टी जर समजल्या तर आपल्याला हे उदाहरण सोडवायला सोपं जातं. आता बघा, हे जे पहिलं उदाहरण आहे, पहिलं उदाहरण वाचतोय मी. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एलएमएन. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, एबीसी आणि एलएमएन. इन ट्रायंगल एबीसी, AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड CA म्हणजे AC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एलएमएन सच दॅट BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4 म्हटलं. रेशो दिलेला असतोच. ठीक आहे. आता बघा, सोपा भाग सांगतो मी तुम्हाला, सोपं कसं ते. इथं थोडं तुम्ही काय करा, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एलएमएन ह्या दोन ट्रायंगलच्या नावांकडे लक्ष द्या. एबीसी हा ट्रायंगल सेपरेट आहे, एलएमएन हा ट्रायंगल सेपरेट आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये एकही बिंदू कॉमन नाही, नो कॉमन पॉइंट. मी इथं लिहितो तुम्हाला कळण्यासाठी, नो कॉमन पॉइंट. म्हणजे यामध्ये एकही बिंदू काय नाही, कॉमन नाही. म्हणजे लक्षात घ्या, एबीसी ट्रायंगल वेगळं आहे आणि एलएमएन ट्रायंगल वेगळं आहे, बरोबर आहे की नाही. जर एकही बिंदू सामायिक नसेल, या दोघांमध्ये कॉमन नसेल, तर आपण काय करायला पाहिजे, दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला सेपरेट काढावे लागतील. म्हणजे एबीसी ट्रायंगल सेपरेट काढावं लागेल. म्हणजे असा एक एबीसी ट्रायंगल सेपरेट असेल, दुसरा एलएमएन ट्रायंगल सेपरेट असेल. एक लहान एक मोठा राहू शकतो, दोन्ही पण समान राहू शकतात, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे. तर आपल्याला दोन ट्रायंगल सेपरेट काढावे लागतील. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्या. इथं जर थोडं पाहिलं, लक्ष जर दिलं तर बघा, या ठिकाणी ट्रायंगल एबीसी ची माप दिलेत, मेजरमेंट्स. तिन्ही पण बाजूची लांबी दिली आहे, बरोबर आहे का. आणि आपल्याला एबीसी पण काढा म्हटलं, एलएमएन पण काढा म्हटलंय. आता मोठा प्रश्न असा पडला की ट्रायंगल एबीसी ची माप आहेत, आपण ट्रायंगल एबीसी आपण जो रेग्युलर ट्रायंगल काढतो तसं आपण काढू शकतो. पण ट्रायंगल एलएमएन ची आपल्याकडे माप नाहीत, बरोबर. म्हणजे ट्रायंगल एलएमएन या स्टेजला, ऍट दिस मोमेंट, या क्षणाला आपण ट्रायंगल एलएमएन काढू शकत नाही. त्यासाठी काय करायचं, जर दोन्ही पण ट्रायंगल मध्ये जर एकही बिंदू कॉमन नसेल, तर लक्षात ठेवायचं, मी लिहायलो या ठिकाणी हे उदाहरण जे आहेत ना, ते कॅल्क्युलेशनचं आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे या ठिकाणी आपला आकडेमोड करावी लागेल. आकडेमोड म्हणजे नेमकं काय, एका ट्रायंगलची माप दिली असतील तर त्याच्या आधारे दुसऱ्या ट्रायंगलची माप आपल्याला काढावे लागतात. कधी काढावे लागतील, जर दोघांमध्ये एकही बिंदू कॉमन नसेल तर. आणि जर असेल तर कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. ते आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये पाहू. ठीक आहे. आता बघा, सुरुवात कशी करायची, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये सोडवले, सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये. ठीक आहे. आता कसं, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एलएमएन जे दिले आपल्याला, बरोबर आहे की नाही. याचं कारण आपण गिव्हन लिहूयात, बरोबर. दिले आपल्याला हे. मग मला सांगा, हे दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, इन प्रोपोर्शन. देअरफॉर आपण लिहू शकतो AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN. ठीक आहे, आलं लक्षात. तिन्ही पण बाजू प्रमाणामध्ये असतात असं मांडायचं. आता एक काम करायचं, आपल्याला नेमकं कोणत्या किमती काढायच्या इथं तुम्हाला समोर दाखवतो. इथं बघा, प्रश्नामध्ये AB दिलंय म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, LM काढावं लागेल. संगत बाजू काढायच्या, LM. BC दिलंय म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, MN काढावं लागेल, बरोबर. आणि AC म्हणजे CA दिलंय म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, LN काढावं लागेल. या तीन बाजू आपल्याला काढाव्या लागतील. तर कसं काढायचं, हे आपला सिंपल मेथड आहे आपली, सोपं आहे अगदी. तर काय करा, तिन्ही पण रेशो सारखे असतात. म्हणजे
तिन्ही पण रेशोची किंमत म्हणजे बघा BC अपॉन MN 5/4 दिले म्हणजे AB अपॉन LM सुद्धा 5/4 आहे, AC अपॉन LN सुद्धा 5/4 आहे. कोणता पण रेशो तुम्ही 5/4 लिहू शकतात. म्हणजे कसं, आता एक काम करू, आपल्याला काय काढायचंय बघा, LM काढायचंय ना. सुरुवातीला आपण एक काम करू, AB कोणते पण दोन रेशो चॉईस करा, AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN घेऊ. ठीक आहे, बघा समोर. आता AB ची किंमत रिप्लेस करा. AB ची किंमत दिली आपल्याला 5.5 बरोबर. LM काढायचंय ऍज इट इज इक्वल टू BC किती आहे बघा, BC अपॉन MN डायरेक्ट 5/4 लिहू शकतो आपण. सोपं आहे. लक्षात घ्या तिन्ही पण रेशोची किंमत 5/4 आहे. अतिशय महत्वाचा भाग हे समजला पाहिजे. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू LM इज इक्वल टू 5.5 इंटू 4 असं लिहू शकतो आपण. देअरफॉर LM इज इक्वल टू 5.5 इंटू 4 अपॉन काय केलं 5. कसं केलं, त्या 5चं उजवीकडे पक्षांतर म्हणजे ट्रान्सफर केलं, गुणाकारातली संख्या भाकारामध्ये जाईल. 5 1 5 5 1 5 पॉइंटला पॉइंट 5 1 5 काय आली किंमत, LM इज इक्वल टू 1.1 इंटू 4 आलं. देअरफॉर LM ची किंमत काय आली 4.4. 11 चौक 44 पॉईंट द्या, एकक लिहायचं सेंटीमीटर. मला सांगा ही कुणाची किंमत काढली, LM ची किंमत काढली आपण. ठीक आहे, आता आपण काय करू, नेक्स्ट पार्ट काय असेल नेक्स्ट पार्ट. आता आपण कुणाची किंमत काढायची, आता MN ची किंमत काढायची अशी सेम. ठीक आहे, आता बघा समोर. हा, सिमिलरली आपण असं लिहू शकतो. सिमिलरली आता परत एक काम करा, आता काय काढायचं आपल्याला, MN काढायचंय म्हणजे आपला MN हा रेशो घ्यावाच लागेल, BC अपॉन MN हा रेशो घ्यावाच लागेल. तर एक काम करू, परत हेच दोन रेशो आपण कंटिन्यू करूयात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN घेतलं. किती सोपं आहे बघा. आता साधी गोष्ट आहे, BC अपॉन MN 5/4 आहे म्हणजे AB अपॉन LM सुद्धा 5/4च असतो. सरळ सरळ एक काम करा, हा 5/4 ठेवा, कळतं का बघा. इज इक्वल टू BC अपॉन MN, BC अपॉन MN. आता मात्र आपल्याला हे 5/4 ठेवता येत नाही, लक्षात, कारण आपल्याला MN काढायचंय. तर BC ची किंमत ठेवायची 6 आणि MN ची किंमत ठेवायची MN ऍज इट इज. लक्षात घ्या. आता काही विद्यार्थ्यांना असं पण वाटेल की सर AB ची किंमत किती आहे 5.5 आहे, LM ची किंमत आपण काढली आहे 4.4. थोडं बघा बरं का. मग मला सांगा AB अपॉन LM जो आहे ना, त्याचा जर रेशो घेतला, साधी गोष्ट आहे, किती 5.5 अपॉन 4.4. पॉईंट कटतो ना, म्हणजे 55 अपॉन 44 होतं बरोबर. 11 भागाला 11 चौक 44 आणि 11 पाचे 55 किती येतं सांगा 5/4. मग किमती न ठेवता डायरेक्ट आपण 5/4 ठेवूयात ना, कारण तिन्ही पण रेशो सारखे असतात. 5/4 विशेष नाही, सोपं आहे. देअरफॉर आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू MN इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 4 इंटू 6. ओके, सोडवा त्याला. MN इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला 4 इंटू 6 अपॉन 5 बरोबर. गुणाकार करूयात. MN इज इक्वल टू काय म्हणता येईल, MN इज इक्वल टू 24 अपॉन किती 5. 5 न भागाला पॉईंट मध्ये येईल. 5 1 5 5 चौक 20 5 5 25 5 5 25 मोठं होते. किती उरलं 4 उरले 40 झाले. 5 8 40. MN किती आलं सांगा 4.8 सेंटीमीटर बरोबर. आता मला सांगा ही MN ची किंमत निघाली, राहिलं काय आता LN काढायचंय म्हणजे आपल्याला AC अपॉन LN हा रेशो घ्यावा लागेलच. ठीक आहे. आता बघा सिमिलरली आपण काय लिहू शकतो, सिमिलरली कोणाची किंमत काढायचं तर आपल्याला LN काढायचं बरोबर. LN मग आता हा तर रेशो घेणं भागच आहे आपल्याला. मग तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणता पण रेशो घ्या. कसं तुम्ही BC अपॉन MN चालते ना, इज इक्वल टू AC अपॉन LN घ्या. आता BC अपॉन MN म्हणजे 5/4 ठेवू शकतो आपण, काहीच अडचण नाही. 5/4 इज इक्वल टू AC ची किंमत ठेवा. आता AC किती आहे, AC म्हणजे CA 4.5 आहे अपॉन LN ला LN. कळालं.
ठीक आहे. आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 इंटू LN इज इक्वल टू 4 इंटू 4.5. करेक्ट. 5चं करा पक्षांतर. LN इज इक्वल टू 4 इंटू 4.5 अपॉन किती हो 5. लक्षात घ्या. आता 5 न 4.5 ला भाग जातो. अगोदर 4 ला भागाला भाग जात नाही तर काय करायचं 0 घेऊन पॉईंट द्या. पॉईंट निघाला 45 झाले. 5 9 द 45 बरोबर. मग मला सांगा LN इज इक्वल टू काय उरलं 4 इंटू 0.9. 9 इंटू 4 किती होत आहे 36 म्हणजे 3.6 सेंटीमीटर. ही कुणाची किंमत आली LN ची किंमत आली. लक्षात घ्या आपल्याकडे AB BC आणि AC दिलं होतं. त्याच्या आधारे आपण LM MN आणि LN काढलं. करस्पॉन्डिंग कॉम्पाऊंड्स काढायचे. लक्षात. आता आपल्याकडे तिन्ही पण किमती उपलब्ध आहेत. LM आहे MN आहे आणि LN आहे. आता ABCच्या तर किमती आपल्याला दिलेल्याच आहेत. 2 ट्रँगल आपण सरळ सरळ काढू शकतो. कसं काढायचं आता बघा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात किंवा लिहून घेऊ शकतात व्यवस्थितपणे. आणि नंतर हे झाल्यानंतर आता मी काय करतो ह्याच बोर्डावर काय करतो 2 फिगर्स काढून दाखवतो तुम्हाला. कसं एक काम करूयात. या भागामध्ये तुम्हाला फिगर्स काढून दाखवतो. बघा त्या किमती आहेतच. ठीक आहे. नाही कंपासचा वापर करायचा आता आपल्याला. ठीक आहे. तर काय करायचं लक्षात घ्या. एक रेषा काढली. आपण अगोदर ट्रायंगल ABC काढूयात. तुम्ही रेषाखंड काढा, लाईन सेगमेंट काढा किंवा रेषा काढा, काही हरकत नाही. आता मला सांगा ह्या रेषेवर कोणता बिंदू घ्यायचा आहे आपल्याला. तिन्ही पण बाजू आहेत. 3 बाजूपैकी कुठली पण एक बाजू आपण बेस म्हणून घेतो. कधी पण लक्षात घ्या ट्रायंगल काढत असताना सगळ्यात अगोदर बेस काढावा लागतो. पाया. इमारत बांधायचं म्हटल्यानंतर पाया काढतो की नाही. पाया तयार करतो ना सुरुवातीला. बरोबर आहे की नाही. त्यासाठी आपल्याला ट्रायंगल काढायचं म्हणजे की सुरुवातीला बेस घ्यावा लागतो. तर तिन्हीपैकी कोणतीही बाजू आपण ऍज अ बेस म्हणून घेऊ शकतो. कोणती पण चालतंय. मी काय करतो जनरली जास्त लांबीचा बेस घेतो. जास्त लांबीचा बेसच घ्यावा असा विषय नाही. तुम्ही कोणती पण बाजू ऍज अ बेस घेऊ शकता. बेस म्हणून घेऊ शकतात, पाया म्हणून घेऊ शकतात. मी जनरली काय करतो जास्त लांबीचा पाया घेतो. ठीक आहे. म्हणजे पाया मजबूत पाहिजे म्हणून जास्त लांबीचा पाया. ठीक आहे. तर सॉरी इथं काय करायचं आता काम करूया. दिसते का बघा. तर काय करू आपण इथे या ठिकाणी ट्रायंगल ABC काढूयात. तर काय करायचं ट्रायंगल ABC काढण्यासाठी एक लाईन काढूयात आपण. नंतर आपलं काय ठरलं BC हा बेस घ्यायचा आहे. तर म्हणजे इथं बिंदू B घ्या कुठेही. आता मात्र कंपासमध्ये अंतर घ्या किंवा स्केलचा पण वापर चालला असता. कंपासमध्ये अंतर घ्या 6 सेमी. कंपासचं जे लोखंडी टोक असतं ना ते B वर ठेवा आणि याला छेदणारा चॉप मारा. ठीक आहे. किती अंतरावर मी अंदाजे घेतोय. किती अंतरावर 6 सेमी अंतरावर. म्हणजे हा BC असेल, हा 6 सेंटीमीटर. बरोबर. नंतर काय करा कंपासमध्ये 5.5 सेमी अंतर घ्या. कंपासचा लोखंड टोक बिंदू B वर ठेवा. बिंदू B वरच का बरं बिंदू C वर का बरं नाही. तर AB काढायचा तर आपल्याकडे B बिंदू उपलब्ध आहे. B बिंदूवर ठेवा आणि कंपासचा वापर करून. आता कंपासचा वापर म्हणजे बघा लक्षात घ्या. मी कंपासचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. परत काय करायचं कंपासचा लोखंड टोक बिंदू B वर ठेवायचं. दिसते ना. आणि बिंदू B वर ठेवून कंपास कुठपर्यंत वाढवायचा किती 5.5 सेमी. इथं तुम्हाला दिसते का बघा 5.5 म्हणजे इथं 5.50 येतं. ठीक आहे. सेन्सिटिव्ह बोर्ड असल्यामुळे थोडंफार कमी जास्त अंतर होईल. मी अंदाजे अंतर घेतो. ठीक आहे. आणि काय करायचं या भागामध्ये कुठल्या भागामध्ये या भागामध्ये काय करायचं एक आधांतरित चॉप मारायचा. म्हणजे कसा इथं ठेवायचं. ठीक आहे. मी काय करतोय बघा या ठिकाणी वरच्या बाजूला ऍक्च्युली आपल्याला चॉप इथं मारायचं बरं का. पण थोडं कंपासचा वापर करत असताना मी काय करतोय बघा समोर मला चॉप कुठं मारायचं माहिती आहे का ऍक्च्युली इथं मारायचा होता चॉप. बरोबर आहे का. किती अंतरावर मारला इथं B वर ठेवून किती अंतरावर कंस मारला आपण कंस घेतला 5.5 सेमी अंतरावर.
हा कंपास तुम्ही उचलू शकतात, बाजूला ठेवू शकतात, आहे ना. आता आणखीन आपल्याकडे बिंदू ए भेटला नाही, बरोबर. आता काय करायचं, कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 4.5 सेमी अंतर घ्यायचं. कंपास लोखंड टोक सी वर ठेवायचं, एसी काढायचं आपल्याला, सी वर ठेवायचं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल इथं सी वर ठेवलं आणि काय करायचं, या चॉपला छेदणारा चॉप काढायचा. आता समजा तुम्ही किती अंतर घेऊ शकतात, 4.5 सेमी अंतर घेऊन याला छेदणारा चॉप काढू शकतात, म्हणजे सी वर ठेवून. ठीक आहे, मी आता जास्त वेळ त्या कंपासवर घालत नाही. ठीक आहे, समजा आपला चॉप असाला होता, सी वर ठेवून इथं चॉप मारला. इथं बिंदूला नाव देऊयात आपण काय, ए. लक्षात आलं का. नंतर काय करायचं, स्केलच्या साह्यानं आणि पेन्सिलच्या साह्यानं काय करायचं, ए बी आणि ए सी जोडायचं आहे. माझी फिगर ही अंदाजे आहे, फक्त हे सगळं आपल्याला 7वी 8वीला झालेलं आहे. ठीक आहे, मी कंपासचा वापर जास्त करत बसत नाही, कारण तिथं वेळ चाललाय आपला जास्त. ठीक आहे, तर फक्त लक्षात घ्या, बीसी कसं काढलं लक्षात आलं. कंपासचा लोखंड टोक बिंदू बी वर ठेवला आणि 6 सेमी अंतरावर एक चॉप मारला कंपासच्या साह्यानं. पुन्हा काय केलं, कंपास मध्ये किती अंतर घेतलं, 5.5. कंपासचं लोखंड टोक बिंदू बी वर ठेवलं आणि एक हा चॉप मारला, बरोबर आहे की नाही. नंतर काय केलं, कंपास मध्ये अंतर घेतलं 4.5 आणि याला छेदणारा चॉप मारला बिंदू सी वरून. कसं मारला, इथं ठेवून. लक्षात, जर छेदले नाहीत, समजा एक असा आला, एक असा चॉप आला आणि एक इथं असा आला समजा, तर हा चॉप परत पुढे वाढवायचा. ठीक आहे, छेदेपर्यंत वाढवायचा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, तर हा ट्रायंगल झाला एबीसी. ठीक आहे, तर याची माप लिहूयात आपण. एबी किती आहे, 5.5 सेमी. एसी किती आहे, 4.5 सेमी. झालं, हा ट्रायंगल तयार झाला एबीसी. सगळं अंदाजे, मी अंदाजे अंतर घेतले, तुम्ही मोजून घ्या. आता जो तुम्ही ट्रायंगल काढणार आहे एलएमएन, सेम या टाईपचा ट्रायंगल काढायचा आहे. त्याच्या साईडला काढा किंवा त्याच्या खालच्या बाजूला काढा, चालते. आणि विशेष, हे 2 ट्रायंगल काढल्यानंतर याची रफ फिगर आपण कुठं काढायची, राईट कॉर्नर मध्ये काढायची. ठीक आहे, कसं, आता बघा, आता हा जो ट्रायंगल येणार आहे कोणता, एलएमएन, तो ट्रायंगल मला सांगा एबीसी पेक्षा लहान आहे का मोठा आहे, तर एबीसी पेक्षा लहान आहे. हे कुठं कळतं, ह्या रेशोवर कळतं. एमएन ही बाजू कोणाची आहे, ट्रायंगल एलएमएन ची बाजू आहे, ती 4 दाखवले त्याने. आणि बीसी इज इक्वल टू किती दाखवले, 5 दाखवले. म्हणजे हा ट्रायंगल मोठा आहे एबीसी. म्हणजे तुम्ही जो ट्रायंगल एबीसी काढलात त्याच्यापेक्षा दुसरा ट्रायंगल हा लहान येणार आहे, ट्रायंगल एबीसी हा मोठा येतो. तुम्ही काढून बघा फिगर. आता काय करायचं, तुम्हाला रफ फिगर सांगतो मी, म्हणजे कसं काढायचं ते. ठीक आहे, तर परत एक रेषा. ठीक आहे, ह्या रेषेवर कोणता बिंदू घ्यायचा, आता जसं एबीसी काढला तसंच एलएमएन काढायचं. म्हणजे कसं, बीसी ची संगत बाजू, आता बीसी बेस घेतला होता ना, इकडे कोणता बेस घ्यायचा, एमएन. एमएन आपण काढले, एमएन किती आहे, 4.8 आहे. तर काय करायचं, इथे बिंदू एम घ्या, इथे बिंदू एम घ्या. कंपास लोखंड कुठे ठेवा, एम वर ठेवा आणि याला छेदणारा एक चॉप मारा. किती अंतरावर, 4.8 सेंटीमीटर अंतरावर. इकडे आपल्याकडे माप आहेत. मला सांगा, इथे बिंदू एन असेल, हे 4.8 लगेच लिहून घ्या, 4.8 माप लिहून काढा लगेच. आता काय करा, एलएम घ्या. एलएम किती आहे, 4.4. कंपास मध्ये अंतर किती घ्यायचं, 4.4 सेमी. कंपास लोखंड कुठे ठेवायचं, एम वर ठेवायचं आणि असा एक चॉप मारायचा. किती अंतरावर असेल तो चॉप, किती अंतरावर असेल, 4.4 अंतरावर असेल, लक्षात. आणि नंतर कंपास मध्ये शेवटचा अंतर घ्या, एलियन 3.6 सेमी. कंपास लोखंड टोक एन वर ठेवा, एलियन काढायचा आपल्याला. 3.6 सेमी अंतरावर याला छेदणारा चॉप मारा. कंपास लोखंड टोक एन वर ठेवायचं, याला छेदणारा चॉप मारायचा आहे. ठीक आहे, मला सांगा इथे बिंदू कोणता असेल, एल. हे जोडायचंय फक्त. याची पण माप लिहून टाकायची. एलएम किती होतं, एलएम आहे 4.4 सेंटीमीटर आणि एलएन किती आहे, 3.6 सेंटीमीटर. आलं लक्षात. तर हे 2 ट्रायंगल सेपरेट आहेत, कारण नावं सेपरेट आहेत ना. आता हेच 2 ट्रायंगल, आता इथे मी स्पेस जास्त ठेवलाय, तुम्ही एकाच्या बाजूला दुसरा ट्रायंगल काढू शकता किंवा एका खाली काढा, स्पेस मिळत नसेल तर एका बाजूला 1-2 ट्रायंगल बसतील. आणि अगदी उजव्या कोपऱ्यामध्ये ह्या बाजूला काय करा, ह्या कॉर्नर मध्ये असेच 2 ट्रायंगल काय करा, रफ काढा. रफ म्हणजे पेन्सिल पट्टीचा वापर करून काढायचं, माप घ्यायची नाही. ठीक आहे, म्हणजे हा एबीसी
आणि इकडं काय असेल LMN असेल. ठीक आहे, माप वगैरे लिहून काढा. फक्त अंदाजे घ्यायचं, माप मोजून घ्यायची गरज नाही या ठिकाणी. म्हणजे रफ फिगरला सुद्धा मार्क असतात. असा ट्रायंगल काढायचा, असे 2 ट्रायंगल्स काढायचे. तर आपलं हे पहिलं उदाहरण संपलं. लक्षात, कमीत कमी 3 मार्काला, जास्तीत जास्त 4 मार्काला कन्स्ट्रक्शनचं उदाहरण पडू शकतं. कधी कधी बेसिक रचनेमध्ये 2 मार्काचं सुद्धा उदाहरण पडलेलं आहे बरं का. म्हणजे एक अँगल काढा आणि त्या अँगलचा बायसेक्टर काढा वगैरे, किंवा एक रेषाखंड काढा आणि रेषाखंडाचा लंब दुभाजक काढा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, असं पण उदाहरण पडू शकतं परीक्षेला. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा, हे कॅल्क्युलेशनचं होतं का विदाउट कॅल्क्युलेशनचं? तर कॅल्क्युलेशनचं होतं. कधी समजायचं कॅल्क्युलेशनचं उदाहरण? दोघांमध्ये एकही बिंदू कॉमन नसेल तर, नो कॉमन पॉईंट. लक्षात, हे टेक्निक लक्षात ठेवा. चला पुढचं उदाहरण पाहूयात आपण. पुढचं उदाहरण काय बघा, बघा दिसते का बोर्डावर तुम्हाला हे उदाहरण? क्लिअर दिसते का बघा? ठीक आहे, आता बघा, ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR म्हटलंय. 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, बरोबर. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर अँड PR इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. लक्षात घ्या, ट्रायंगल PQR ची माप दिलेत, म्हणजे तिन्ही पण बाजूची लांबी दिली आहे. ओके, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LTR सच दॅट PQ अपॉन LT रेशो दिलाय आपल्याला, परत रेशो असतोच, इज इक्वल टू 3/4. आता लक्षात घ्या, थोडं प्रश्नामध्ये या आणि 2 ट्रायंगलची नावं बघा कशी आहेत. मग बोललो आपण, यामध्ये काहीतरी कॉमन आहे. तर काय कॉमन आहे? एक बिंदू कॉमन आहे, R बिंदू कॉमन आहे. R हा बिंदू कॉमन आहे की नाही मला सांगा? म्हणजे एखादा बिंदू कॉमन असेल म्हणजे देर इज कॉमन पॉईंट. एक कॉमन पॉईंट आहे, बरोबर. एकच असतो कॉमन पॉईंट दोघांमध्ये. ठीक आहे, आता मला सांगा, जर एखादा बिंदू जर कॉमन असेल, कधी कधी R असेल, कधी A असेल, कधी B, कोणता का बिंदू असेल, आपण 2 ट्रायंगल मध्ये जर एक बिंदू कॉमन असेल तर ते उदाहरण विदाउट कॅल्क्युलेशनचं असतं. विदाउट कॅल्क्युलेशन म्हणजे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, बरोबर. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला एकाच फिगरमध्ये दिसतात, एकाच ठिकाणी दिसतात. ठीक आहे, ते कसं ते आता बघू आपण. ठीक आहे, तर काय करायचं बघा समोर. एक रेषा काढली, रेषा अशी तुम्ही लांब काढू शकतात. ठीक आहे, समोर बघा, सोपं आहे अगदी. थोडा क्लिष्ट असणार आहे पहिल्या उदाहरणापेक्षा भाग, कारण कॅल्क्युलेशनचा भाग होता. तो विदाउट कॅल्क्युलेशन म्हणजे ट्रायंगल PQR तुम्ही 100% काढू शकतात, पण LTR काढत असताना थोडं काळजीपूर्वक. आता PQR काढूयात आपण, दिलेल्या मापाचा ट्रायंगल PQR. तर बेस कोणता घ्यायचा बघा बरं. QR आहे ना, QR म्हणजे 5.4 सेमी. आताच बोललो, जास्त लांबीचा शक्यतो पाया घ्यावा. ठीक आहे, तर QR 5.4 सेमी आहे. तर 100% काय करायचं आपण, इथं या ठिकाणी सुरुवातीला बिंदू घ्यायचा R. कोणता घ्यायचा? R बिंदू. आता प्रश्न पडला, QR असताना तुम्ही Q का घेतला नाही, R का घेतला? त्याचं कारण मी सांगणार आहे, थांबा. तर कंपास मध्ये किती अंतर घ्या? 5.4 सेमी अंतर घ्या. कंपासचा लोखंड कुठे ठेवा? R बिंदूवर ठेवा आणि याला छेदणारा चॉप मारा, ह्या रेषेला छेदणारा चॉप मारा कंपासच्या साह्यानं. तर तो चॉप इथे येईल. थोडं माझा कंपास तो थोडा ऍक्टिव्हेट होत नाही, म्हणजे व्यवस्थितपणे चालत नाही, म्हणून मी थोडं तोंडी सांगायलो. आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिकली सांगतोय, मान्य आहे, पण तो कंपास चालत नसल्यामुळं, म्हणजे ऍक्टिव्ह नसल्यामुळं काय व्हायलंय, तो चॉप मारता येत नाही. त्यामुळं मी फक्त सांगेल तशा क्रिया करा, सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर कंपासचा लोखंड R बिंदूवर ठेवा आणि याला छेदणारा एक चॉप मारा. किती अंतरावर असेल तो चॉप? किती अंतरावर असेल? 5.4 सेमी अंतरावर असेल. 5.4 सेमी अंतरावर असा चॉप मारला समजा. ठीक आहे, तर हा चॉप इथं आला समजा, गृहीत धरा. तर इथे बिंदू असेल Q. आता साधी गोष्ट आहे, QR आणि RQ एकच, जसं BA AB अर्थ एकच असतो ना, सेगमेंटचं नाव असं पण घेऊ शकतो, AB BA, तसं QR RQ. मग R बिंदू अगोदर घेण्याच्या पाठीमागचं कारण का? R हा दोघांमध्ये कॉमन आहे ना पॉईंट, त्यामुळं अगोदर जो कॉमन पॉईंट आहे तो अगोदर इथे घ्यायचा, नंतर पुढचा बिंदू घ्यायचा. मला वाटतं सगळ्यांना समजलं असावं. ठीक आहे, आता हे किती आहे त्याचं माप लिहून टाकूयात. माप लिहित चालायचं, मार्क असतात नाहीतर मार्क कटतात बरं का. हे 5.4 सेमी झालं. आता PQ काढा किंवा PR काढा चालतंय. हां, PQ काढूयात. कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं? 4.2 सेमी. कंपासचं लोखंड कुठे ठेवायचं? Q वर. माझा अंदाजे अंतर असणार आहे, तुम्ही मोजून घ्या. 4.2 म्हणजे 4च्या पुढे दुसरी रेषा. आलं लक्षात? 0 पासून अंतर घ्यायचं, कंपासचं लोखंड 0 वर ठेवून कंपास वाढवायचा 4.2 पर्यंत, आणि
कंपासचा लोखंड क्यू बिंदूवर ठेवून, कारण आपल्याला पी क्यू काढायचे, क्यू बिंदूवर ठेवून एक चॉप मारा इथं वरच्या बाजूला. किती अंतरावर आहे तो चॉप? किती अंतरावर आहे? पी क्यू 4.2 सेमी अंतरावर आहे. म्हणजे समजा अंदाजे मी ते घेतो, हा चॉप असा असेल. आपण एक्स्ट्रा भाग कट करू शकतो आपण नंतर. ठीक आहे. आता पी आर किती आहे? पी आर राहिलं ना, आता आपल्याला आणखी पी बिंदू भेटला नाही. पी आर किती आहे? 4.8. अगोदर 4.2 सेमी अंतर घेतलं बरं का. 4.2 सेमी अंतर घेऊन कंपास लोखंड क्यू बिंदूवर ठेवला आणि चॉप मारलाय. आता 4.8 घ्या कंपास मध्ये अंतर आणि कंपासचा लोखंड कुठे ठेवा? आर बिंदूवर. पी आर काढायचे, आर बिंदू आपल्याकडे आहे, त्यामुळं याला छेदणारा एक चॉप निघेल. जर छेदला नाही तर हा पुढे वाढवायचा म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा भाग कट पण करू शकतो. तर इथं बिंदूला नाव कोणतं द्यायचं? पी. करेक्ट. आणि जोडून घ्यायचं हे बिंदू. आता जोडत असताना एक काळजी घ्यायची अशी, आर बिंदूतून तो क्यू पी बिंदू जोडत असताना तो किरण थोडं पुढे वाढवायचा. का बरं वाढायचं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हा कॉमन बिंदू आहे ना, त्या कॉमन पॉईंट मधून पुढे वाढवायचा. कारण जर गरज पडली आपल्याला तर आपल्याला पुढचा ट्रायंगल काढत असताना त्याची मदत होते, तो पुढे वाढवल्यामुळं त्याचं कारण तुम्हाला कळेल आता. इथूनच का बरं वाढवला? क्यू मधून वाढवायची गरज नाही. क्यू मधून वाढवायची गरज नाही आणि वाढवायचं पण नाही. कुठून वाढवायचा? जो कॉमन पॉइंट आहे तिथून तो किरण वाढवायचा पुढे. ओके, झालं. आता मला सांगा, आता पुढची जी रचना आहे ती अतिशय महत्वाची आहे, समजून घ्यायचा विषय आहे. ठीक आहे. आता बघा पी आर किती आहे माप लिहून. पी आर किती आहे? 4.8 सेंटीमीटर. पी क्यू किती आहे? पी क्यू आहे 4.2 सेंटीमीटर. बरोबर. आता थोडं लक्ष द्या बरं का, आता इथून महत्वाचा भाग होतो सुरुवात. ठीक आहे. आता काय करायचं? दुसरा ट्रायंगल काढायचा आपल्याला. कोणता? LTR. LTR ट्रायंगल याच्यापेक्षा मोठा आहे. रेशो बघा 3/4. LTR ट्रायंगल आता कुठे येणार आहे माहिती आहे का? ह्या बाजूने येणार आहे LTR. हा असा येणार आहे. ठीक आहे. म्हणजे कसं येतो ते बघा. एक काम करायचं, जो कॉमन पॉइंट आहे ना, जसं हा किरण वर वाढवला होता ना, तसं एक ॲक्यूट अँगल करणारा किरण खालच्या बाजूला काढायचा, थोडं लांब काढायचा शक्यतो. ओके, काढला. आता काय करायचं? कंपास मध्ये एक सोयीस्कर, म्हणजे खूप मोठं नाही खूप छोटं नाही असं अंतर घ्यायचं. कंपासचं लोखंड टोक काय करायचं? आरवर ठेवायचं आणि या किरणाला छेदणारे चॉप मारायचे. किती? 4. सर्वात मोठे 3 आणि 4 आहे ना, 4. कधी कधी 3/5 असेल तर 5, 3/7 असेल तर 7, 5/9 असेल तर 9, असं जास्त भाग तेवढे चॉप मारायचे. कंस घ्यायचे. म्हणजे कसं? कंपासचं लोखंड कुठे ठेवायचं? आरवर ठेवायचं पहिल्यांदा. कंपासमध्ये योग्य अंतर, एकदा ठेवलं की अंतर बदलायचं नाही. ठीक आहे. हा पहिला बिंदू म्हणजे आर, हा दुसरा इथं ठेवा, पुन्हा कंपासचं लोखंड इथं ठेवा आणि दुसरा चॉप मारा. पुन्हा परत हा तिसरा असेल आणि हा चौथा असेल, इथं ठेवून पुढे मारायचं. ठीक आहे. आता मला सांगा, ह्या बिंदूला आपण नाव देऊ R1, R2, R3, R4. हे नाव का बरं असं दिले? आर बिंदूतून सुरुवात असल्यामुळे R1, R2, R3, R4 दिलं, 4. ठीक आहे. आता एक काम करायचं, मी तुम्हाला बिंदू दाखवतो बरं का, इथे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पॉईंट लक्षात येते. इथे बिंदू R1, हा R2 आहे, हा R3 आहे आणि हा R4 आहे. कळलं? इथं क्यू बिंदू आहे, इथं आर बिंदू आहे, इथं पी बिंदू आहे. पॉईंट समजले पाहिजेत. याला वेगळा कलर वापरायचा नाही परीक्षेमध्ये, मी तुम्हाला कळवून वापरतोय. ठीक आहे. आता मला सांगा, पी क्यू आर ट्रायंगल आपण काढलाय. पी क्यू आर या ट्रायंगलचे किती भाग आहेत बघा बरं रेशो मध्ये. पी क्यू आर या ट्रायंगलचे 3 भाग आहेत. कसं कळलं? पी क्यू ही बाजू ट्रायंगल पी क्यू आरचे, तर याचे किती भाग आहेत? 3. तर काय करायचं? R3 वर या आणि हा ट्रायंगल असा बंदिस्त करा. म्हणजे काय करा? सॉरी, तर काय करायचं? हा जो ट्रायंगल आहे ना, R3 आणि क्यू बिंदू जोडायचा. म्हणजे हा ट्रायंगल आपण काय केला? बंदिस्त केला. पी क्यू आर या ट्रायंगलचे किती भाग? 3 भाग. म्हणून R3 आणि क्यू बिंदू जोडला. कळलं? नक्की समजलं का? समजा पी क्यू इज इक्वल टू राहिला असतं तर R2 आणि क्यू बिंदू जोडला असता. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता आपल्याला ट्रायंगल काढायचं LTR. तो कसा काढायचा? समोर बघा. या R3 चा कॉन्ग्रुएंट अँगल R4 वर काढायचा. R4 वर काढायचा. 2 वर का बरं नाही? R1 वर का बरं नाही? 4 असल्यामुळे R4 वर काढायचा. तो कसं काढायचा? ही अतिशय महत्वाची रचना आहे. हेच विद्यार्थ्यांना बऱ्याच जमत नाही. आता बघा कंपासचा वापर. तर काय करायचं? कंपासचं लोखंड टोक बिंदू R वर ठेवा, R3 वर ठेवा आणि कंपासमध्ये योग्य असं अंतर घ्या. शक्यतो R2 पेक्षा थोडं कमी घ्या, म्हणजे लक्षात येईल. R2 पेक्षा जास्त पण चालतंय. आणि काय करा?
कंपासचं लोखंडी टोक R3 वर ठेवून बघा, हे कंपासचं लोखंडी टोक समजा आणि पेन्सिलचं टोक समजा, R3 वर ठेवा आणि एक चॉप मारा, ह्या दोघांना छेदणारा चॉप मारा. असं खरं तर माझा कंपास मी वापरू शकलो असतो, पण ते अपडेट नसल्यामुळं इथं वापरता येत नाही सध्या, त्यामुळे मी तुम्हाला अंदाजे सांगायलो, लक्षात घ्या. ठीक आहे. बरं, आता ती आपली मजबुरी आहे, कंपास वापरू शकत नाही म्हणून. ठीक आहे. तर मला सांगा, हे दोन भुजांना, दोन बाजूंना, साईड्सना छेदणारा चॉप काढला. आता काय करायचं, लक्षात घ्या. इथं दोन बिंदू आहेत बघा, ह्यात हे दोन बिंदू R2 च्या खाली आणि इथं एक बिंदू आहे. तर ह्या दोन बिंदूंमधलं अंतर घ्यायचं. म्हणजे कसं, ह्या दोन भुजामधलं अंतर, कंपासचं लोखंड टोक R2 वर ठेवायचं, R2 च्या खाली ह्या चॉपवर ठेवायचं, बिंदूवर ठेवायचंय आणि एवढं अंतर घेऊन कंपास, सॉरी एक राहिली रचना. आता अगोदर काय केलं, कंपासमध्ये अंतर किती घेतलं, कंपासमध्ये अंतर किती घेतलं, योग्य असं, खूप मोठं नाही खूप छोटं नाही, म्हणजे R2 पेक्षा कमी घेतलं. हा एक चॉप मारला ना, इथं लगेच काय करायचं, कंपासचं लोखंड टोक R4 वर ठेवायचं आणि असाच एक चॉप मारायचा. म्हणजे हे असा एक चॉप मारायचा परत. ठीक आहे. चला थोडा असा चॉप मारला. ठीक आहे. ओके. काय केलं सांगा बरं, R3 वर कंपासचं लोखंड टोक ठेवलं, कंपासमध्ये R2 पेक्षा थोडं कमी अंतर घेतलं आणि हा चॉप मारला. तेच अंतर कायम ठेवलं, R4 वर ठेवलं कंपासचं लोखंड टोक आणि हा चॉप मारला. बरोबर. आता काय करायचं, या दोन भुजामधलं अंतर घ्यायचं, एवढं अंतर घेतलं, कंपासचं लोखंड टोक इथं ठेवायचं. इथं कुठं बघा, पॉईंट दाखवतो मी तुम्हाला, इथं ठेवायचं. अंतर किती कंपासमध्ये, ह्या दोन बिंदू इतकं अंतर आहे, इतकं अंतर ठेवायचं, उचलायचं, कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवायचं आणि याला छेदणारा एक चॉप मारायचा. म्हणजे तो चॉप समजा इथं आला. ओके, अंदाजे घेतो, इथं आला समजा. तर काय करायचं, स्केलच्या साह्यानं बरोबर काय करायचं, R4 आणि हा बिंदू पुढे सरळ वाढून घ्यायचा. कधी पण लक्षात घ्या, त्याच्या साईड्स असतात ना, ते एकमेकांना पॅरलल येतात, पॅरलल समांतर येतात. ठीक आहे. माझी फिगर अंदाजे काढतोय मी, तुम्हाला सांगतोय. ओके ओके. आता मला सांगा, ह्या दोन्ही पण रेषा एकमेकांना पॅरलल आल्या, लाईन पॅरलल आल्या, साईड्स पॅरलल आल्या. आता इथं नाव काय द्यायचं आहे बिंदूला, तर RQ ची संगत बाजू कोणती येते, QR ची संगत बाजू TR येते. म्हणजे इथं कोणता बिंदू असेल, इथं कोणता बिंदू असेल, आता T बिंदू असेल ना. ओके. आता आपल्याला कोणता बिंदू मिळवायचा आहे, T भेटलाय, R भेटलाय. आता आपल्याला कोणता बिंदू मिळवायचा आहे, L बिंदू मिळवायचा आहे. तो L बिंदू इथे येणार आहे. मग हीच रचना सेम इथं करायची. म्हणजे कसं, R3 चा एकरूप कोण R4 वर काढला. ऐका, आता ह्या अशा उदाहरणामध्ये फक्त रचना कोणती महत्वाची माहिती आहे का, जास्तीत जास्त अडचण कुठे येते, हे अँगल्स काढत असताना, कॉन्ग्रुएंट अँगल्सची रचना करत असताना. आता काय करायचं बघा, इथल्याच भागाचे त्रिविजन व्हायले. आता काय करायचं, क्यूचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येतो, क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येतो, T येतो. ते कॉन्ग्रुएंट असतात, दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळं. तर क्यूचा एकरूप कोण कुठं काढायचा, कॉन्ग्रुएंट अँगल T वर काढायचा. म्हणजे कसं करायचं, आता बघा परत एकदा, कंपासचं लोखंड टोक Q बिंदूवर, कंपासमध्ये योग्य अंतर, खूप मोठं नाही छोटं नाही, आणि कंपासचं लोखंड टोक Q वर ठेवून काय करायचं, असा चॉप मारायचा. मारला. तेच अंतर कायम ठेवायचं, कंपासचं लोखंड टोक इथं T वर ठेवायचं आणि याला छेदणारा परत एक चॉप करायचा. असं तो चॉप असा वर वाढवायचा शक्यतो, अंदाजे वाढवला. आता काय करायचं, हे बघा तुम्हाला दोन पॉईंट दाखवतो परत एकदा बघा, हे दोन पॉईंट, या दोन पॉईंट मधलं अंतर घ्यायचं, एवढं अंतर घ्यायचं, कंपासचं लोखंड टोक ह्या पॉईंटवर ठेवायचं इथं. बरोबर आहे. आणि एवढं अंतर घेऊन याला छेदणारा एक चॉप मारायचा. समजा कळलं, मी अंदाजे घेतोय, तुम्ही व्यवस्थितपणे मोजून घ्या हे. आणि काय करायचं, हे जोडायचं. हे असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने येईल. म्हणजे ह्या पण एकमेकांना समांतर येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणता बिंदू असेल, L बिंदू असेल. लक्षात घ्या, LTR हा मोठा ट्रायंगल आहे, चार भाग होते, आणि PQR हा ट्रायंगल लहान आहे. आता लक्षात घ्या बरं का, PQR चे 3 भाग R3 ला जोडले आणि LTR चे 4 भाग R4 ला जोडले. ही अशी रचना तुम्हाला जमली पाहिजे. परत एकदा सांगतो, याच्यामध्ये अडचण कुठे येते, अवघड कुठे जाते विद्यार्थ्यांना, एक कॉन्ग्रुएंट अँगल्स काढत असताना. फक्त लक्षात ठेवायचं की अंतर किती घ्यायचं, चॉप कसे मारायचे, एवढं जर लक्षात आलं तर 100% तुम्हाला ही रचना करता येते.
आता अशीच रफ फिगर तुम्ही काय करा, ह्या कॉर्नरमध्ये काढू शकता आणि खाली रफ फिगर म्हणून नाव लिहायचं, म्हणजे येतं बरोबर. ठीक आहे. आता बघा हे तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण, या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगा बरं, दोन ट्रायंगल वेगळे RST आणि XYZ, बरोबर. म्हणजे आता इथे या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे का, तर 100% आहे. दोन ट्रायंगल वेगळे असल्यामुळे दोन्ही पण त्रिकोण वेगळे दिसतात. आताच्या दुसऱ्या उदाहरणामध्ये कसं होतं बघा बरं, एकाच ठिकाणी दोन ट्रायंगल दिसतात तुम्हाला, आर बिंदू कॉमन असल्यामुळं. अशा उदाहरणामध्ये, कोणत्या, पहिल्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, पहिलं उदाहरण झालं होतं दोन ट्रायंगल वेगळे आहेत. आता इथं सुद्धा तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन ट्रायंगल वेगळे असणार आहेत. तर काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा समोर ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ. ठीक आहे. याचं कारण आपण लिहू शकतो गिवन, बरोबर. आता मला सांगा, दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे संगत बाजू प्रमाणामध्ये मांडा. कसं, RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ इज इक्वल टू RT अपॉन XZ. तुमच्या एक लक्षात आलं का, कोणत्या कोणत्या किमती आपल्याला काढायच्या माहिती आहेत का? RS दिलंय म्हणजे आपल्याला XY काढावं लागेल, बरोबर. XY इथे लिहितो मी, XY काढावं लागेल. अँगल RST दिलाय म्हणजे अँगल XYZ काढावं लागेल. आता तोंडी मिळतो, करस्पॉन्डिंग अँगल सारखा कॉन्ग्रुएंट, XYZ हा 40 अंशाचा येतो. ठीक आहे. ST दिलंय म्हणजे आपला YZ काढावा लागेल. दोन बाजू कोणत्या कोणत्या, XY आणि YZ, आणि एक अँगल कोणता, XYZ, तो तर तोंडी निघाला आपला. ठीक आहे. तर आता कसं सोडवायचं बघा समोर. आपला काय काढायचं, अगोदर XY काढायचं आहे. तर तिन्ही पण रेशोची किंमत किती आहे, 3/4 आहे, 3/5 आहे. तर एक काम करू शकतो का बघा, कळतं का, RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ. ठीक आहे. मला सांगा RS किती आहे, RS किती आहे. बरं, एक काम करायचं का, अगोदर YZ काढायचं का, तुम्हाला लक्षात येईल का. ठीक आहे. YZ काढलं तरी चालतंय, XY काढलं तरी चालतंय. कारण आता काय करायचं, XY काढत असताना ST अपॉन YZ हा रेशो किती ठेवायचा, 3/5. तिन्ही पण रेशो सारखे आहेत. कळतच नसेल तर आपण एक YZ काढू अगोदर, म्हणजे कसं, RS किती आहे, 4.5, XY बर, एक काम करू आपण, RS अपॉन XY किती आहे, 3/5 आहे. बघा समजते का, थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतोय. ST किती आहे, 5.7, आणि YZ ॲज इट इज, म्हणजे YZ भेटेल आपल्याला, सोपं जाईल आपल्याला, सगळ्यांना सोपं जाईल. मग 3 इंटू काय होईल, YZ इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करायचं आता, 5 इंटू 5.7, 3चं करा पक्षांतर, YZ इज इक्वल टू काय असेल, 5 इंटू 5.7 अपॉन 3, 3 भागाला 5.7ला जाईल भाग, 3 1 3, 3 1 3, 3 2 6 मोठं होतंय. पॉईंट दिला, किती उरले, 2 3 9 27 का. ठीक आहे. म्हणजेच YZ काय आलं, 5 इंटू 1.9, 19 गुणिले 5 करा, 19 5 95 होते, म्हणजे 9.5 सेंटीमीटर येतं YZ, बरोबर. हे झालं YZ. YZ भेटला. आता XY काढू शकतो. काय करा, परत हेच दोन रेशो कंटिन्यू करा. सिमिलरली काय म्हणता येईल आपल्याला बघा, RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ. आता हेच का बरं घेतले मला सांगा, मला सांगू का कारण काय, RT दिलं पण नाही आपल्याला आणि XZ काढायचं पण नाही, लक्षात, त्यामुळे हा रेशो घ्यायचीच गरज नाही. आता मला सांगा, RS अपॉन XY, RS अपॉन XY, त्यामध्ये आता XY काढायचं आहे, तर RS ची किंमत रिप्लेस करा, 4.5 अपॉन XY ॲज इट इज इक्वल टू, आता तुम्ही ST अपॉन YZ ची किंमत 3/5 पण लिहू शकतात. तिन्ही पण रेशो सारखे आहेत, हे सोपं जाईल. कळतच नसेल तर ST ची किंमत ठेवा 5.7, YZ ची किंमत ठेवा, आता काढले YZ 9.5. हे थोडं क्लिष्ट वाटतं, म्हणजे किंमत कधी ठेवायची आणि कधी नाही ठेवायची, रेशो कधी ठेवायचा, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. की तुम्ही रेशो पण चालला असता, कारण या रेशो 5.7 अपॉन 9.5 जर सोडवलं तुम्ही त्याला, तर 3/5 येणार आहे. कारण 19च्या पाड्यामध्ये दोन्ही पण संख्या आहेत, 19 गुणिले 3 करा, 57 होते, बरोबर आहे का, आणि 19 गुणिले 5 करा, 95 होते.
आलं लक्षात? तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपण असं सोडूयात. 5.7 इंटू एक्स वाय इज इक्वल टू 4.5 इंटू 9.5. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू काय असेल हो, 4.5 इंटू 9.5 अपॉन 5.6, सॉरी 5.7. आता 9.5 आणि 5.7 ला भागवूयात 5.7 ला, 19 न भाग जातो. तर काय करायचं, सुरुवातीला इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट, म्हणजे पॉईंट करतात दोन्ही पण, म्हणजे एक स्टेप वाढवू करण्यासाठी. एक्स वाय इज इक्वल टू 4.5 इंटू 95 अपॉन 57. 57 कसं, 19 गुणिले 3 करा, 19 3 द 57, 19 5 द 95, 19 5 95. काय उरलंय, एक्स वाय इज इक्वल टू काय उरलं सांगा, 4.5 इंटू 5 अपॉन किती हो 3. 3 4.5 ला भाग जातो, 3 1 3 म्हणा, 3 1 3, किती उरले, 1 उरलं, 3 5 15. काय झालं सांगा बरं, काय उरलं, एक्स वाय इज इक्वल टू किती आलं, 1.5 इंटू 5, बरोबर. 15 समजा, 15 1.5 ला 15 5 75 होतंय, म्हणजे 7.5 सेंटीमीटर. कोणाची किंमत काढली आपण, एक्स वायची. एक्स वाय काढलंय, वाय झेड काढले. आता राहिलं काय, अँगल एक्स वाय झेड. बघा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही, आता असं लिहू शकतो आपण, नाऊ कसं, अँगल आर एस टी कॉन्ग्रुएंट अँगल, आर एस टीचा कॉन्ग्रुएंट अँगल एक्स वाय झेड. का, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून. आता आपण याचं कारण पण लिहू शकतो, काय लिहू शकतो, करस्पॉन्डिंग angles of similar triangles असं सुद्धा लिहू शकतो आपण, काही अडचण नाही. ठीक आहे, आता मला सांगा, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत, ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग मला सांगा यापैकी आपल्याला कोणता अँगल दिलाय, बट अँगल आर एस टी इज इक्वल टू हाऊ मेनी, 40 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू ऑल्सो 40 डिग्री, 40 अंश. आता मला सांगा, हा एक्स वाय झेड 40 चा दिलाय, झालं. आपल्याकडे एक अँगल आहे आणि आपल्याकडे दोन बाजू आहेत, याच्या आधारे आपण दोन्ही पण ट्रायंगल आपण सेपरेट काढू शकतो. कसं काढायचं बघा, आता समोर हे हा व्हिडिओ पॉज करून बघा, लिहून घ्या वाटल्यास. ठीक आहे, आता मी तर दोन ट्रायंगल काढतो इथं मी, आपल्याकडे माप उपलब्ध आहेत. सुरुवातीला कुठला ट्रायंगल काढायचा, जो दिलाय तो सुरुवातीला प्रश्नामध्ये, कोणता, आर एस टी. ठीक आहे, आर एस टी काढूयात आपण. कसं काढायचं आर एस टी, सुरुवातीला बेस पाया घ्यायचा आहे, ओके. आता काय घ्यायचं, आपल्याकडे आर एस आणि एस टी या दोघांपैकी कोणता बेस घ्यावा, आपल्या मनावर. 5.7 मोठा आहे तो, एस टी घेऊयात. तर कंपास चं लोखंडी टोक काय करायचं, एस वर, इथे एस बिंदू घेऊ. कंपास मध्ये अंतर घ्यायचं 5.7, कंपासचं लोखंड टोक एस वर ठेवा, याला छेदणारा चॉप मारा. किती अंतरावर, 5.7 सेमी अंतरावर. ठीक आहे, हा समजा इथं आला, इथं कोणता बिंदू घ्याल तुम्ही, टी बिंदू घ्या. आता लक्षात घ्या, कंपास मध्ये 4.5 सेमी अंतर घेऊन आपण आर एस काढू शकत नाही. का, कारण आपल्याला आणखीन आर बिंदू भेटणारच नाही, कारण तिसरी बाजू नाही आपल्याकडे. तर एक काम करा, अगोदर अँगल काढा. आता अँगल काढण्यासाठी तर काही अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, तर अँगल कसा काढायचा, एस वर ठेवायचं, प्रोट्रॅक्टरचा केंद्र एस वर ठेवा, ही बरोबर खाली एस टी वर जोडी पाहिजे. बघा चेक करा, हा बेस कोनमापकाचा जोडा पाहिजे, प्रोट्रॅक्टरचा बेस. आता मला सांगा 90 आहे, आपला अँगल 40 अंश आहे, तो ॲक्यूट अँगल आहे. दुसरा बिंदू टी आहे ना, उजवीकडे आहे ना, तर ॲक्यूट अँगल त्याच बिंदूकडे असतो. कोणत्या, 90 अंशापेक्षा लहान, म्हणजे इकडे असतो. आणि जर विशाल कोण असेल तर ह्या बाजूला असेल. जो बिंदू ज्या बाजूला आहे, म्हणजे टी बिंदू ज्या बाजूला आहे त्या बाजूला लघुकोन, त्याच्या विरुद्ध बाजूला विशाल कोन. आता मला सांगा, लघुकोन म्हणजे 40 अंशाचा कुठे येतो, इथं आपण 40 अंश दाखवू शकतो. ठीक आहे, कोन मापक सरकावा, बाजूला ठेवा आणि नंतर काय करा, ते जोडून घ्या.
आपण पुढे पण वाढवू शकतो, गरज पडली तर पुन्हा पुढू पण शकतो, काही असं अडचण नाही. तर हा अँगल किती आला? 40 अंशाचा आला. आपला आणखीन बिंदू भेटला नाही बरं का, कोणता? आर बिंदू भेटला नाही आपल्याला. तर आता कंपासमध्ये अंतर घ्या, किती? 4.5 सेमी. कंपासचा लोखंड एस वर ठेवा, आर एस काढायचं आपल्याला, आणि याला छेदणारा, ह्या किरणाला छेदणारा चॉप मारा. हा किरण आहे, रे आहे हा, लक्षात. तर कुठंतरी आपल्याला 4.5 सेमी अंतरावर हा इथे छेदेल, समजा तो इथे छेदला समजा. तर इथे बिंदू कोणता असेल? आर असेल. आणि काय करा मग, स्केलच्या साह्यानं हा आर टी जोडा. ठीक आहे, माप लिहून टाकू लगेच. आर एस किती आहे? 4.5 सेंटीमीटर, आणि एस टी किती आहे? 5.7 सेंटीमीटर. आता मला सांगा, आपला हा ट्रायंगल तयार झाला. आता असाच सेम ट्रायंगल आपला कुठला काढायचा बाजूला? एक्स वाय झेड. आता तुम्ही सांगा मला, कुठला ट्रायंगल मोठा आहे, एक्स वाय झेड का आर एस टी? तर एक्स वाय झेड मोठा आहे. ठीक आहे, तर आता याच पद्धतीने आपण इकडं ट्रायंगल कोणता काढू? एक्स वाय झेड काढूयात. कसं बघा, एक रेषा घेतली. आता इथं बघा, एस टी ची संगत बाजू कोणती येते? एस टी ची संगत बाजू वाय झेड. म्हणजे तुम्हाला इथं वाय बिंदू घ्यावा लागणार आहे, बरोबर. कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं? वाय झेड म्हणल्यानंतर वाय झेड काढले आपण. किती काढले वाय झेड? बघा, आता काढले आपण वाय झेड. किती काढले? 9.5 बहुतेक आहे ना. तर 9.5 अंतर घ्या कंपास मध्ये, आणि याला छेदणारा चॉप मारा 9.5 सेंटीमीटर अंतरावर. हा इथे झेड बिंदू असेल, 9.5 सेंटीमीटर आहे ना. नंतर एक्स वाय झेड म्हणजे वाय कोण काढायचं आहे? प्रोट्रॅक्टरच्या साह्यानं परत वाय कोण काढायचं आहे? वाय किती अंशाचा? 40 अंशाचा. आता काढला होता जस्ट, हा 40चा असेल, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर हा अँगल काढायचा 40चा. ठीक आहे, हा रे असेल, किरण असेल, लक्षात. हा 40चा असेल, आणि नंतर हा जो शेवटचं काय, एक्स वाय काढायचा आपल्याला. एक्स वाय किती आहे? एक्स वाय किती आहे? 7.5 आहे, बरोबर आहे का? 7.5 सेंटीमीटर. कंपास मध्ये किती अंतर घ्या? 7.5 अंतर घ्या, आणि कंपासचा लोखंड टोक वायवर ठेवा, आणि छेदणारा चॉप मारा. ठीक आहे, तो समजा इथं असेल, अंदाजे घेतोय. इथं कोणता बिंदू असेल? एक्स. आणि काय करा, हा एक्स वाय जोडा, सॉरी एक्स झेड जोडा. याच्यापेक्षा 100% हा किंचित मोठा असणारच आहे. ठीक आहे, तर इथं माप देऊयात आपण. हे किती आहे? एक्स वाय किती आहे? 7.5 सेंटीमीटर. आणि ह्या दोन ट्रायंगलची रफ फिगर काढायला विसरू नका. ठीक आहे, अशा प्रकारे आपले किती झाले? उदाहरण 3. चौथं जे उदाहरण आहे, हे दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे. दुसऱ्या टाईपचं म्हणजे बघा, ट्रायंगल ए एम टी सिमिलर ट्रायंगल ए एच आहे, म्हणजे कॉमन पॉईंट आहे ए. तर विदाउट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आत्ताची जी रचना होती ना, अशी सेम हे या टाईपचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही ते उदाहरण घरी सोडवावं, आणि जर काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नाही येतच नसेल तर मग आपण एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ते पण उदाहरण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आज आपण थांबूया. ओके, थँक्यू.